नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमदार संजय पुराम यांच्या पत्नी सविताताई पुराम यांचा आमगावमधील गणेश मंडळांना ऐतिहासिक दौरा, जनतेत उत्साहाचे वातावरण। आमगाव गुरुवार 4 सप्टेंबर 2025 आमदार संजय पुराम यांच्या धर्मपत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या सौ सविताताई पुराम यांनी गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आमगाव नगर परिषद क्षेत्रातील विविध गणेश मंडळांना सदिच्छा भेटी देऊन जनतेशी थेट संवाद साधला। गेल्या 13 ते 14 वर्षांपासून नगर परिषद क्षेत्रात कोणताही जनप्रतिनिधी सक्रिय नसल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची निराशा होती। मात्र सविताताईंच्या या थेट भेटीमुळे ही पोकळी भरून काढण्याचा आणि जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे। त्यांच्या या दौऱ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे। या विशेष दौऱ्याची सुरुवात सायंकाळी 6 वाजता बिरसी गणेश मंडळ येथे करण्यात आली। त्यानंतर त्यांनी कुंभारटोळी गणेश मंडळ, अधिविनायक गणेश मंडळ, बनिया मोहल्ला नवयुवक गणेश मंडळ, इंदिरा गांधी गणेश मंडळ, बहेकार मोहल्ला गणेश मंडळ, नटराज गणेश मंडळ आणि बनगाव गणेश मंडळ यांना क्रमाने भेटी दिल्या। या प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उत्साहात स्वागत केले। रात्री 10 वाजता माली येथील गणेश मंडळाला भेट दिली असता नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत केले। यानंतर माननीय केशवभाऊ मानकर यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। दौऱ्याचा समारोप संत गाडगेबाबा नगर गणेश उत्सव मंडळ येथे झाला। या भेटी दरम्यान अनेक ठिकाणी शाल, श्रीफळ, हार आणि गुलदस्ते देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। काही ठिकाणी तर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात त्यांचे जोरदार स्वागत झाले, ज्यामुळे हा दौरा अधिक अविस्मरणीय ठरला। यावेळी जनतेशी बोलताना सविताताई म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेश मंडळांच्या सेवेत आहोत। गणेश मंडळांशी असलेले आमचे नाते जुने आणि अतूट आहे। पुढेही येत्या 5 वर्षांमध्ये मी किंवा आमदार साहेब हे दरवर्षी आपल्याला भेट देत राहू। आपल्यासोबत आमचे सहकार्य नेहमीच राहील। त्यांच्या या आश्वासक शब्दांनी नागरिकांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून अनेक मंडळांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। सविताताई पुराम यांनी जनतेशी साधलेला हा थेट संपर्क, लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांच्या आश्वासक भूमिकेमुळे जनमानसात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला आहे। बातमीकरिता सत्य को जानो न्यूज संपादक नरेश बोपचे।